जय भीम इंडिया में मैं स्वीटी आप सभी का स्वागत करती हूँ। आइए रुक करते हैं आज के कुछ खास खबरों की ओर। बौद्ध संसद महाबोधि चैरिटेबल ट्रस्ट व अन्य संगठनों की ओर से नागपुर के दीक्षा भूमि परिसर में 3 दिवसीय संज्ञान संकल्प परिषद का आयोजन किया गया है। इस सम्मेलन का आयोजन 26, 27 व 28 जनवरी 2024 के बीच किया गया है। सम्मेलन का आयोजन बौद्ध अल्पसंख्यक संवैधानिक भिक्षु संघ और लॉर्ड बुद्धा टीवी यह चैनल की ओर से किया गया है। जय भीम। फिलहाल हम पत्रकार भवन में हैं जो कि नागपुर में स्थित है और यहाँ पर बुद्धिस्ट अल्पसंख्यक संवैधानिक भिक्षु संघ की ओर से पत्र परिषद ली गई है और इस पत्र परिषद में भंते आनंद और बाकी लोग भी यहाँ पर सम्मिलित हुए हैं। जानते हैं कि एग्जैक्टली यहाँ पर क्या मुख्य मुद्दे हैं जिनके लिए ये प्रेस कॉन्फ्रेंस ली गई थी। सर, सबसे पहले तो मुझे बताइए कि इस प्रेस कॉन्फ्रेंस के पीछे का मुख्य हेतु क्या है। इस प्रेस कॉन्फ्रेंस का करने का मुख्य उद्देश्य है आगामी 26, 27, 28 जनवरी को नागपुर की पवित्र दीक्षा भूमि में त्रिदिवसीय अधिवेशन का आयोजन किया है, जिसमें राष्ट्रीय अंतर्राष्ट्रीय स्तर के सैकड़ों बौद्ध भिक्षु भाग लेंगे। इसमें 3 यानी मुख्य विषय है। पहला है भिक्षुओं में अनुशासन विनय, तीसरा है बौद्ध उपासकों का समन्वय भिक्षुओं के साथ संवाद, तीसरा इसमें विषय है दीक्षा भूमि का महत्व क्या है। यहाँ बाबा साहब ने बौद्ध धर्म की दीक्षा ग्रहण की, क्या ये दीक्षा भूमि पूरे विश्व के लोगों को उस पैगाम को दे रही है जिस पैगाम को बाबा साहब ने यहाँ बौद्ध धर्म स्वीकार करके दिया था। उसके बाद बहुत सारे प्रश्न चिन्ह पैदा होते हैं, तो दीक्षा भूमि का बौद्धों के प्रति क्या महत्व है ना। यहाँ इसलिए ये प्रेस कॉन्फ्रेंस करना बहुत जरूरी समझा। इस जगह से प्रेस कॉन्फ्रेंस के माध्यम से विश्व के जनमानस को ही नहीं, भारत सरकार को हम ये कहना चाहते हैं कि आप बौद्धों की समस्या को इस त्रिदिवसीय सम्मेलन में बौद्धों द्वारा लिए गए निर्णयों पर अविलंब गंभीरता से विचार करके उसका समाधान करो, नहीं तो अंतर्राष्ट्रीय स्तर पर हम किसी भी देश में तुमको जाने न जाने के लिए मजबूर कर देंगे और तुम्हें फिर अपने हाथ में बुद्ध के नाम पे कटोरा लेने के लिए जब अंतर्राष्ट्रीय मंच में खड़े होके भीख मांगोगे। हमारे देश के प्रधानमंत्री जो ये कहता है कि बुद्ध की धरती से आया हूं और वो बौद्ध देशों से पैसा लेकर के इस धरती के ऊपर बुद्ध की संस्कृति के साथ हरासमेंट कर रहा है, खिलवाड़ कर रहा है, बौद्ध मॉन्यूमेंट के ऊपर अतिक्रमण कर रहा है, बुद्ध विहारों को विकृत करके मंदिरों में बदल रहा है, उसे किसी कीमत में नहीं होने देंगे। अगर इसको रोका नहीं तो राष्ट्रीय स्तर पर हम सड़क पर घूम करके इतना भयंकर आंदोलन खड़ा करेंगे कि सरकार को सोचने के लिए बाध्य कर देंगे। सर, इससे पहले संज्ञान परिषद या फिर संज्ञान इस संकल्पना का जो संकल्पना चली थी वो सम्राट अशोक के कार्यकाल में चली, तब से लेकर अब तक इस तरह का किसी को भी कोई सुनाव सुनने में नहीं आया। अभी तक डॉक्टर अंबेडकर अगर जीवित होते तो बौद्ध धर्म स्वीकार करने के बाद हो सकता संज्ञान उनके ही काल में होती। बल्कि मैं तो ये कहूँगा कि दीक्षा भूमि के लोगों को इस संज्ञान परिषद का आयोजन करना चाहिए था। इतने वर्षों में ये उनकी ड्यूटी थी और वो इस ड्यूटी को निभाते और विश्व के बौद्ध भिक्षुओं को बुला करके यहाँ मंत्रणा करते कि भारत की धरती पर बुद्धिज्म कैसे विकसित हो जो बाबा साहब चाहते थे। लेकिन फिर भी देर आए दुरुस्त आए। हम ये कहेंगे कि इस कार्यक्रम का आयोजन दीक्षा भूमि से एक पैगाम जाएगा कि दुनिया के बौद्ध जागो, भारत के बौद्ध जागो। जब तक तुम जागोगे नहीं, बौद्धों की अस्मत लुटती रहेगी, बौद्धों के फंडामेंटल के राष्ट्र खिलवाड़ होता रहेगा, राजनीतिक लोग इस समाज को गुमराह करके वोट हासिल करते रहेंगे। इसलिए जागो और जाग करके डॉक्टर अंबेडकर द्वारा जो बौद्ध धर्म स्वीकार किया गया उसको पहचानो और एकजुट हो करके इस दीक्षा भूमि के महत्व को समझकर संसार के बौद्ध देशों को ये पैगाम दो, हम हैं वो बौद्ध जिनके समक्ष डॉक्टर अंबेडकर ने बौद्ध धर्म स्वीकार किया और हम दिल से मन से इस भारत की धरती पर बुद्ध संस्कृति को पढ़ा जिंदा करके मानव को मानव से जोड़ना चाहते हैं। तो ये थी संकल्पना इस पत्र परिषद की और इसके बारे में थोड़ी सी और जुड़ी सी जानकारी जानेंगे। सर, मुझे बताइए कि कितने दिनों का ये है और साथ ही साथ कितने लोगों का सहभागिता इसमें होगी। एक्चुअली ये 3 दिवसीय संज्ञान संकल्प परिषद है और भदंत आनंद जी जो राष्ट्रीय अध्यक्ष है उनके द्वारा
पूरे भारत के विभिन्न राज्यों को भिक्षुओं को निमंत्रण दिया गया है। और दूसरी बात यह है कि हम चाहते हैं कि जितने भी भारत के विभिन्न राज्य और अंतर्राष्ट्रीय बौद्ध है, यानी बाबा साहब ने धर्मांतर करने के पहले भी जो बौद्ध थे जो ट्रेडिशनल करते हैं, तो उन बौद्धों को और भारत के तमाम बौद्धों को हम आह्वान करते हैं। और करीबन हम चाहते हैं जो बौद्ध है, जो पक्के बौद्ध है, कच्चे बौद्ध नहीं, जो पक्के बौद्ध है, वो अधिक से अधिक संख्या में दीक्षा भूमि पर आएंगे। उस ऊर्जा भूमि पर ये 3 दिवसीय संज्ञान परिषद में जो क्या हो रहा है, क्या चिंतन हो रहा है, क्या मनन हो रहा है, उसमें भाग लेंगे। और उस भाग लेने के साथ ही साथ जो डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर का सपना था कि मैं सारे भारत को बुद्धमय करूंगा, मैं चाहता हूं कि बाबा साहब का सपना भिक्षु संघ के माध्यम से, बौद्ध समाज के माध्यम से एक चिंतनमय होगा, उपासक और भिक्षु के बीच में समन्वय होगा और ये 3 दिवसीय कार्यक्रम में ज़्यादा से ज़्यादा लोग आएंगे, ऐसा आशा और विश्वास हमारा है। इसलिए हम तुरंत पूरे महाराष्ट्र भर में प्रचार प्रारंभ कर रहे हैं। मतलब राष्ट्रीय देश में भी हम लोग मैसेज भेज रहे हैं कि अधिक से अधिक प्रसिद्धि मिले। आपके चैनल में के माध्यम से भी हम तमाम बौद्धों को निवेदन करते हैं कि इस कार्य में जुड़े, इस संज्ञान संकल्प परिषद को सफल बनाने में अपना सहयोग प्रदान करें, ऐसा हम आह्वान करते हैं। इसमें उपासक और साथ ही साथ भंते जी जो भंते होते हैं उनके बीच में समन्वय का कार्य भी किया गया है, उसका भी कार्य किया जाना है। सर, आपसे जानना चाहूँगा, उपासकों के लिए सबसे महत्वपूर्ण चीज़ होती है पंचशील का पालन, और आज स्थिति ऐसी है कि बहुत बार ऐसा देखा जाता है कि भंते और उपासकों में उतना समन्वय नहीं हो पाता, तो इसमें इस परिषद में खास तौर पर क्या चीज़ें होने वाली हैं? धम्म को देखो, जो आदमी धम्म को जानेगा, वो आदमी जो समझेगा वो पंचशील का पालन करने की कोशिश करेगा। भारत में अभी ये इतने साल होने के बावजूद 63 साल अभी नज़दीक पास धर्मांतर के कार्यक्रम को हुए, लेकिन फिर भी कहीं ना कहीं तो भी कमी नज़र आती। क्यों? क्योंकि भिक्षु जो धम्म को जानता है, धम्म को समझता है, वो भिक्षु और उपासक में बहुत बार कभी कभी समन्वय प्रस्थापित नहीं होता। कभी कभी लोग उपासक को लगता है कि सिर्फ मेरे घर में पूजा हो और भिक्षु को लगता है कि मैं पूजा करूं, लेकिन धम्म समझना ये पूजा से नहीं होगा, ये जो भी क्रियाकल्प है वो करने से नहीं होगा। धम्म समझने के लिए संगोष्ठी का आयोजन हो, जिसमें विद्वान भिक्षु जो है, जो विद्वान स्कॉलर है अपने बुद्धिस्ट धम्म को जानने वाले, उनमें और उपासक में इनके बार बार ऐसे संगायन होना चाहिए। बहुत साल बाद भंते जी ने कहा भी कि नागपुर के दीक्षा भूमि के लोगों ने इनका आयोजन करना था, नहीं किया, लेकिन आज बहुत साल बाद ये ऐसे संगायन का आयोजन हो रहा है जिसमें दोनों को धम्म, भिक्षु संघ जो है, भिक्षु संघ के जो विद्वान भिक्षु है, जो ये उपासक के सामने धम्म रखेंगे, कुछ उपासक के जो प्रश्न होते हैं बुद्ध धम्म में ये पद्धति है पुरातन, जो उपासक के प्रश्न होते हैं वो भिक्षु संघ से पूछे और दोनों का एक प्रकार का संगयन हो, जाकर बुद्ध धम्म जो है फिर पंचशील का पालन करने के लिए या बुद्ध संस्कृति की रक्षा के लिए यहाँ का उपासक, यहाँ का जनमानस खड़ा हो। यह आयोजन है। बहुत बहुत धन्यवाद सर। तो 26, 27 और 28 जनवरी को 3 दिवसीय अधिवेशन यहाँ पर ये कार्यक्रम हो रहा है, सम्मेलन हो रहा है और ये दीक्षा भूमि पर है। हम भी आपसे अनुरोध करेंगे कि आप भी इस सम्मेलन में सहभागी हो और निश्चित तौर पर इसका लाभ उठाएं। कैमरामैन विकास के साथ नीलेश फरकाड़े, लॉर्ड बुद्धा टीवी के लिए। अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार केरोसिन परवानाधारक महासंघ रेशन बचाव समिति महाराष्ट्र बुल्ढाना जिला सस्ते अनाज दुकानदार संगठन की सहयोग से एक भव्य सभा का आयोजन किया गया। इस भव्य सभा में नरेंद्र मोदी के भाई प्रहलाद मोदी उपस्थित थे। ऑल इंडिया फेयर प्राइस शॉप डीलर फेडरेशन नवी दिल्ली, अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार केरोसिन परवानाधारक महासंघ पुणे, रेशन बचाव समिती महाराष्ट्र आणि बुलढाणा जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार केरोसिन परवानाधारक महासंघाच्या वतीनं 14 जिल्ह्यातील सन्माननीय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या कार्यकाळात ड्रीम प्रोजेक्ट असलेला अवर्षण प्रवण व आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील 37 लाख शेतकरी लाभार्थ्यांना धान्य सवलतीच्या दरात देण्याचा निर्णय घेतला होता। परंतु जुलै 2022 पासून या निर्णयाची राज्यात अंमलबजावणी होत नसून या राज्यातल्या 39 लाख शेतकरी लाभार्थ्यांचं धान्य बंद करण्यात आलेलं आहे। यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील 3,72,000 शेतकरी लाभार्थी आहे। हे शेतकरी लाभार्थ्यांना धान्य मिळत नसल्यामुळे
ते शेतकरी लाभार्थी कोणत्याही राजकीय पक्षांकडे, कोणत्याही सन्माननीय विधानसभा सदस्यांकडे, लोकसभा सदस्यांकडे जात नसून दुकानदाराशीच भानगडी करत आहे। यामुळे दुकानदार आणि लाभार्थी यांच्यामध्ये वाद निर्माण होऊन जळगाव जामोद संग्रामपूर तालुक्यामध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत। या सर्वाची दखल घेऊन आज या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्यामध्ये ऑल इंडिया फेअर प्राइस शॉप डीलर फेडरेशनच्या वतीनं आयोजित राज्यस्तरीय बैठकीच्या निमित्तानं एक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। त्या मोर्चामध्ये आमच्या ऑल इंडिया फेअर प्राइस शॉप डीलर फेडरेशनचे माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधू प्रल्हाद मोदी, जनरल सेक्रेटरी विश्वंभरजी बसू, राज्य संघटनेचे अध्यक्ष DN पाटील, आमच्या जिल्हा संघटनेचे सचिव मोहन जाधव, रंगराजू देशमुख, विश्वास पाटील, सर्व तालुका अध्यक्ष रवीजी महाले यांच्यासह जिल्ह्यातील शेतकरी लाभार्थ्यांना सोबत घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आणून त्यांना निवेदन सादर करण्यात आलेलं आहे। हे निवेदन सन्माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अन्न नागरी पुरवठा मंत्री, प्रधान सचिव यांना देऊन येणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशनाच्या काळापूर्वी जर या शेतकरी लाभार्थ्याचे धान्य मंजूर झाले नाही आणि केंद्र सरकारने नुकताच 2,78,000 वैयक्तिक दुकानांना महिला बचत गटात देण्याचा जो निर्णय घेतला आहे त्याच्या विरुद्ध महाराष्ट्रातून बुलढाणा येथून आंदोलनाची सुरुवात आज करून हे जर झालं नाही तर त्या हिवाळी अधिवेशनावर याच लाभार्थ्यांना घेऊन आंदोलन करण्याची तयारी आमच्या राज्य संघटनेची आहे। वर्धा जिला परिषद पर दिलीप उताने के नेतृत्व में दयाल नगर रेलवे स्टेशन देवली रोड से जिला परिषद पर कार्यकर्ताओं का विशाल मार्च निकाला गया। सरकार के आदेश को क्यों लागू नहीं किया गया, जवाब दो आंदोलन, इस प्रकार की नारेबाजी की गई। अधिकारी मुर्दाबाद, अधिकारी मुर्दाबाद, अधिकारी के नाम पर सदैव ताली। खरं तर 8 सप्टेंबरच्या रोजी या ठिकाणी उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला बालविकास अधिकारी मेसरे साहेब, सुनील मेसरे यांच्याशी आमची चर्चा झाली आणि निकृष्ट दर्जाच्यासाठी आलेला आहाराच्या संदर्भातला हा मोर्चा काढण्यात आला होता। तो तसाच्या तसा मेसरे साहेबांनी वाटायला सांगितलं, ते वाटलं आणि एवढंच नव्हे तर या ठिकाणी ज्या काही शासनाच्या GR आहेत त्या GRची अंमलबजावणी केली नाही आणि म्हणून का केली नाही याचा जबाब मागण्यासाठी या ठिकाणी अंगणवाडी कर्मचारी आलेले आहेत। या ठिकाणी 16 सप्टेंबरपासून तर आजपर्यंत या अंगणवाडी केंद्रामध्ये लहान मुलांचा आहार आलेला नाही आणि आत्ता काल 2 दिवसापासून तो आहार आलेला आहे आणि आता अधिकारी सांगतात की तो वाटून टाका। आणि आमचं म्हणणं असं आहे, हे आहार न आल्यामुळे जे मुलं उपाशी राहिलेले आहेत, त्यांना पोषण आहारापासून वंचित राहिलेले आहेत, त्याला जबाबदार कोण, अशा पद्धतीचं उत्तर आज आम्ही देणार आहोत। आणि खऱ्या अर्थानं मेसरे साहेब आज मोर्चासमोर राहायला पाहिजे होते, पण मेसरे साहेब आणि ढोंग काढलं आणि मेसरे साहेब कुठेतरी बाहेर चालले गेले, कुठलीही पूर्वसूचना दिली नाही। आम्ही 20 दिवसाच्या आधी नोटीस दिलेला आहे आणि 2 तारखेला आम्ही नोटीस दिलेला आणि या ठिकाणी आम्ही पोहोचतो आहोत आणि म्हणून या ठिकाणी मेसरे साहेबाचा आम्ही निषेध करतो। आता आम्ही CO साहेबांकडे जाणार आहोत स्थानिक प्रश्नावरती चर्चा करण्यासाठी आणि मेसरे साहेबांना च्या खुर्चीवर हा निवेदन आम्ही त्या ठिकाणी ठेवणार आहोत शेवटच्या प्रसंगीसाठी। शिक्षा मंत्री चंद्रकांत दादा पाटिल इन्होंने एक कार्यक्रम में महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर, कर्मवीर भाऊराव पाटिल इनके बारे में गलत बयान करके अपमानित किया था। इसका निषेध करते हुए कोल्हापुर में वंचित बहुजन माथाड़ी ट्रांसपोर्ट और जनरल कामगार यूनियन के ओर से ऐतिहासिक दसरा चौक शाहू महाराज पुतले के सामने उनके चित्र पर जूता मार के चंद्रकांत दादा पाटिल का निषेध व्यक्त किया। मी मिलिंद सनदी, वंचित बहुजन युवा आघाडी जिल्हाध्यक्ष। काल भाजपच्या माथेफिरू उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महात्मा ज्योतिराव फुले, विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याविषयी अपमानजनक विधान केलं। ज्या महामानवांनी या देशाला स्वाभिमान दिला त्यांच्याविषयी त्यांनी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन, नीच पातळीवर जाऊन त्यांनी अपमानजनक विधान केलं। ज्या कर्मवीर भाऊराव पाटलांनी, ज्या महात्मा फुल्यांनी, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी
तन मन आणि धन अर्पण करून जी लोकशिक्षणाची चळवळ या ठिकाणी उभा केली, ज्या शिक्षण संस्था उभा केल्या, त्याबद्दल या नालायक मंत्र्याने या ठिकाणी भीक मागून या ठिकाणी भीक मागून या संस्था उभा केल्या, अशा पद्धतीचं वक्तव्य केलं. याचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं मी तीव्र व कडक शब्दामध्ये जाहीर निषेध करतो. खरं तर या मंत्र्यांचं या ठिकाणी या मेंदवाला यांच्या नारळ झाला आहे का काय? यांना मानसिक रुग्ण झालेत का काय? यांना मानसोपचार तज्ज्ञाची गरज आहे का काय? अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. भाजपाचे सर्व नेते, सर्व मंत्री या ठिकाणी असणारी गरळ या ठिकाणी ओकत आहेत. मग आम्ही या ठिकाणी उघड्या डोळ्यांनी बघत बसायचं काय? विचार करण्याची वेळ आज आम्हा सर्वांवर आलेली आहे. या सर्व घटनेमुळं बहुजन समाजामध्ये तीव्र असंतोषाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. बहुजन समाज हा या सगळ्या गोष्टी खपवून घेणार नाही. निश्चितपणानं यांना जशाच तसं उत्तर देऊ आणि येणाऱ्या काळामध्ये या सगळ्यांना कसं घरात बसवायचं हे जेव्हा मतांची भीक या ठिकाणी मागायला आमच्या पुढे येतील, तेव्हा त्यांना कोल्हापूरचं पायातलं पायतान काढून त्यांच्या डोक्यात कसं हाणायचं हे आम्हाला ठरवावं लागेल. मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं या सगळ्याचा जाहीर असा निषेध करतो आणि पुन्हा एकदा या सर्वांना सांगतो की वंचित बहुजन आघाडीचा प्रत्येक तरुण युवक, महिला आघाडी, कामगार आघाडी या ठिकाणी. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. सांस्कृतिक संघ नांदेड़ की ओर से नांदेड़ के सुसुम हॉल में फूले शाहू आम्बेडकर अन्ना भाई साठे पर 2 दिवसीय व्याख्यानमाला का आयोजन किया. पहले दिन सांस्कृतिक संघ के संस्थापक अध्यक्ष पूर्व प्राचार्य दत्ता भगत ने व्याख्यान की अध्यक्षता की तथा अखिल भारतीय मराठी साहित्य के पूर्व अध्यक्ष एवं चिंतक उत्तम कामले इन्होंने इस विषय पर अपने विचार व्यक्त किए. भारतीय संविधान और लोकतंत्र व्याख्यान का लाभ लेने के लिए नगर के साहित्यकार बड़ी संख्या में उपस्थित रहे. हे 2020 मॅच होते. अरे इथल्या प्रत्येक विचारावर महिना 2-2 महिने 3-3 आठवडे आतून बाहेरून एकदम खडाजंगी चर्चा झालेली आहे. भारताचा झेंडा कसा असायला पाहिजे, किती चर्चा रंगलेली आहे. प्रियांबल कसं पाहिजे, किती चर्चा रंगलेली आहे. मूळ प्रियांबल 13-14 ओळीचं 130 शब्दांचं नेहरूंचं आहे. ते एडिट करून काटछाट करून त्याला आकार देऊन त्याला आशय देऊन आज जे प्रियांबल दिसतं ते बाबासाहेबांनी ड्राफ्ट केलेलं आहे. वी द पीपल ऑफ इंडिया. सो लेट अस अंडरस्टँड. कारण जो समाज इतिहासातले तानेबाने समजून घेऊ शकत नाही तो आपला वर्तमान कधीच घडवू शकत नाही, आणि जो वर्तमान घडवू शकत नाही तो भविष्यात कधीच चालू शकत नाही. सो अंडरस्टँड द हिस्ट्री. ही राज्यघटना कुणाला अर्पण करावी याबद्दल आपल्या देशात तेव्हा आणि आता अस्तित्वात असलेल्या 33 कोटी देवापैकी एका देवानी राज्यघटनेला पत्र लिहिलं बाबासाहेबांच्या नावाने. तो देव कॉन्व्हेंटमध्ये जात होता कारण इंग्रजीत पत्र आहे. माय डिअर मिस्टर बी आर आंबेडकर, इंग्रजी देवाने पत्र लिहिलं. आणि हे संस्कृतीविषयी बोंबल्या लागलेत. आता तुमच्या देवाला नीट सांगा मराठीत संस्कृतीत लिहायला. त्यांचा देव इंग्रजीत लिहिला आणि आपण संस्कृत शिकायला जायचं. आपण काय जायचं, कारण ते इंग्रजीकडे शिफ्ट झाले म्हणून. ही जगवायची जबाबदारी कोणावर आहे. जे जे कालबाह्य होतं
ते जगवायची जबाबदारी बहुजनांच्या डोक्यावर मारली जाते. इंग्लंडच्या राणीचा शिक्का कालबाई होतो तेव्हा तो आदिवासी बाईच्या मडक्यात येतो पूजेसाठी. तिच्याकडे ऑनलाईन करन्सीच नाहीये, ऑफलाईन आहे राणीचा शिक्का. टपरीवर गुटख्याची पुडी पण मिळत नाही. असे गुटखेवाले ज्यांनी विद्यापीठे स्थापन केली. माहिती आहे का सगळ्यात भारी विद्यापीठ कुणाचं आहे देशातलं? गुटखेवाल्याचं आहे. आमच्याच जिल्ह्यातला गुटखेवाला कोल्हापूरचा. नाव घ्यायचे नाही, वाईट गोष्टींची तर अजिबात घ्यायची नाही. आपल्याला कळले की नाही हा महत्वाचा मुद्दा आहे. मी कोणाविषयी बोलतोय कारण आता एक धोका देतात ते. नावं घेऊन काय बोललं ना, राष्ट्रद्रोहाचं लपडं तुमच्या मागे लावायचं. बायकोपेक्षा मेहुणी चांगली आहे म्हटलं की राष्ट्रद्रोहाचं लपड. वर्धा में जिला कांग्रेस कमेटी अनुसूचित जाति प्रवर्ग की ओर से चंद्रकांत पाटिल ने महापुरुषों के बारे में जो आपत्तिजनक और बेताल वक्तव्य किया है उसके विरोध में डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर के पुतले के सामने धर्मपाल ताकसांडे इनके नेतृत्व में आंदोलन कर जिलाधिकारी वर्धा इनकी ओर से राष्ट्रपति को निवेदन सौंपा गया. चंद्रकांत पाटिल ने महाराष्ट्र की जनता को माफ़ी मांगनी चाहिए और उन पर मामला दर्ज करनी चाहिए ऐसी मांग की जा रही है. काही काळात भारतीय जनता पार्टीशी संबंधित सर्व नेते व त्यांनी नियुक्त केलेले राज्यपाल, महाराष्ट्राचे जे आराध्य आहे शिवाजी महाराज आहे, बाबासाहेब आंबेडकर आहे, महात्मा फुले आहे, कर्मवीर भाऊराव पाटील आहे, यांच्याबद्दल दारू पिऊन विधानं केल्यासारखी विधानं करत आहे. हे मुद्दाम करत आहे. कुठंतरी महाराष्ट्राचं जे आराध्य यांना मागस हटवून यांना यायचे हेडगेवार गोळवलकर आराध्य म्हणून समोर करायचे आहे. यासाठी हे चुकून नाही करत, मुद्दाम करायचं, बोलायचं आणि मग नंतर गोष्ट पलटवायची, असं वारंवार होत आहे. आणि याच्याच आम्ही निषेध करायसाठी चंद्रकांत पाटलांना नुकतंच जे वक्तव्य केलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील आणि महात्मा फुले यांनी भीक मागून शाळा उभ्या केल्या. याचं आम्ही त्याला भीक आणि दान याच्यातला फरक समजत नाही. त्याच्यासाठी आम्ही या देवळ्या चंद्रकांत पाटलाचा निषेध करण्यासाठी स्वतः भीक मागा असणाऱ्या चंद्रकांत पाटलाची अवकात नाही एवढ्या महापुरुषाबद्दल बोलायची, याचा निषेध वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटी व अनुसूचित जाती विभाग आणि सर्व सेलतर्फे करत आहोत. कोल्हापुर के भारतीय बौद्ध समाज का 24वां वर्धापन दिन कोल्हापुर के पांडुरंग माने सांस्कृतिक हॉल में बड़े ही हर्षोल्लास के साथ मनाया गया. इस अवसर पर तथागत गौतम बुद्ध और डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर इनके सपनों का धम्मरथ आगे लेने वाले कार्यकर्ता अमित मेघावी, सुनील भोसले, राहुल कामले, बाबूराव कामले इनका सत्कार संस्था अध्यक्ष रंगराव पांडे, भंते यश कश्यपायन इनके हाथों सम्मानित किया गया. भारतीय बौद्ध समाज कोल्हापूर या संस्थेच्या 24व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं शाक्यविक सुधीर पवार स्मृती पुरस्कार आणि धर्मदर्श पुरस्कारांचं वितरण या ठिकाणी करण्यात आलं. संस्थेचे अध्यक्ष माननीय रंगराव पांडे साहेब आणि डॉक्टर भंते यश कश्यपायन यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये धर्म अभ्यासकांचा, धर्मवीरांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला कोल्हापूर जिल्ह्यातून विविध संघटनांतील, विविध चळवळीत काम करणारे असंख्य लोक उपस्थित होते. धर्मकार्य करून येण्याच्या दृष्टीनं कोल्हापूरमध्ये भारतीय बौद्ध समाजानं मोठं काम केलेलं आहे. त्या कामाचा दुजोरा म्हणून किंवा त्याला एक आपला हातभार म्हणून मोठ्या संख्येनं लोक या ठिकाणी उपस्थित राहिलेले होते. बाबासाहेबांना अपेक्षित काम पुढे येण्याच्या दृष्टीनं आजचा दिवस अतिशय प्रेरणादायी होता. आज भारतीय बौद्ध समाज या कोल्हापूर स्थित संस्थेचा 24वा वर्धापन दिन माझ्या पदार्पण करीत असताना या वर्धापन दिनास जे सर्व लोक आले त्यांचं मी हार्दिक स्वागत केलेलं आहे, त्यांना शुभेच्छा पण दिलेल्या आहेत. धर्मकार्यात असणारी एक दक्षिण महाराष्ट्रातली अग्रेसर संस्था म्हणून या संस्थेनं निश्चितपणे नाव कमावलेलं आहे आणि प्रमुख परिपाक म्हणून संस्था कोल्हापूर शहर आणि परिसरात काम करणाऱ्या 4 लोकांना धर्मदर्शन.
सोलापुर में विश्व रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर के पुतले के सामने पीपल रिपब्लिकन पार्टी सोलापुर शहर जिले की ओर से पार्टी के प्रदेश उपाध्यक्ष राजाभाई इंगड़े के नेतृत्व में धरना आंदोलन किया गया। इंगले साहब ने चंद्रकांत पाटिल के निराधार बयान के विरोध में नारेबाजी करते हुए रोष व्यक्त किया। राम कदम, जर तुमच्यामध्ये तेवढा दम असेल, घरात घुसायची तर भाषा द्या सोडून, घराकडे बघण्याची तुमची हिम्मत नाही। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी। काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com। आरपीआई सेक्युलर यस पार्टी की ओर से सबसे पहले नगरपालिका में डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर की प्रतिमा पर माल्यार्पण कर उसके बाद चंद्रकांत पाटिल के बयान के खिलाफ अंबरनाथ तहसील कार्यालय में श्यामदादा गायकवाड़ के नेतृत्व में विरोध मार्च निकाला गया। इस समय तहसीलदार श्रीमती प्रशांति माने को निवेदन सौंपा गया था और इस तरह का बयान देने वाले के खिलाफ कानूनी कार्रवाई की जानी चाहिए, ऐसी मांग की गई थी। ज्योतिबा फुलेंचा विजय असो, महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजय असो, कर्मवीर भाऊराव साहेब पाटलांचा विजय असो, कर्मवीर भाऊसाहेब पाटलांचा विजय असो, राज्यपाल कोश्यारीचा विजय असो, राज्यपाल कोश्यारीचा विजय असो, चंद्रकांत पाटलांचा विजय असो। महाराष्ट्रातल्या महामानवांच्या बद्दल अपमानास्पद बोलायचं आणि राळ उडवून द्यायची, म्हणजे मुख्य जे प्रश्न आहेत जनतेचे, त्या जनतेच्या मुख्य प्रश्नांच्याकडून जनतेचं लक्ष हे कसं विकेंद्रित होईल, बाजूला जाईल। त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे हे जे सगळे महामानव आहेत, छत्रपती शिवाजी महाराज काय फक्त महाराष्ट्राचे नाहीत, सम्राट अशोकाच्या नंतर सगळ्या जगामध्ये खऱ्या अर्थानं रयतेचा कोणी राजा असेल ते आपले छत्रपती शिवाजी महाराज आहेत। ते फक्त महाराष्ट्राच्याच पुरते पूजनीय नाही आहेत, तमाम भारतासाठी आहेत। त्याचप्रमाणे बाबासाहेब आंबेडकर नुसते महाराष्ट्राचे नाही आहेत, ज्योतिबा फुले नुसते महाराष्ट्राचे नाही आहेत, सावित्रीबाई फुलेंनी नुसते भारतात नाही, आशिया खंडात पहिल्यांदा मुलीची शाळा काढली। आणि आज ज्या सगळ्या उच्चवर्णीय स्त्रिया जे शिकत आहेत त्या सावित्री मातेमुळे शिकत आहेत। आज बहुजन वर्ग जो शिकतो आहे तो ज्योतिबा फुलेंच्यामुळे, बाबासाहेबांच्यामुळे, भाऊराव पाटलांच्यामुळे आणि सावित्रीबाईंच्यामुळे। हा बहुजन वर्ग ज्याला आपला आदर्श मानतो, अस्मिता मानतो, अशा महापुरुषांचा अपमान करणं ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची चालबाजी, ही त्यांची शाळा आहे, हा त्यांचा कार्यक्रम आहे आणि तो मुद्दामून ते करतायत। आणि त्याचा निषेध आंबेडकरी जनता निश्चितपणे करणार। याच्यापुढे शिवाजी महाराजांचा, बाबासाहेबांचा, ज्योतिबा फुलेंचा, राजर्षी शाहूंचा, भाऊराव पाटलांचा, सावित्री मातेचा आम्ही अपमान सहन करणार नाहीत, असा इशारा आम्ही दिलेला आहे आणि जागोजागी याचा निषेध होतो आहे। हा टोकन स्ट्राईक आहे। आजची जी निदर्शनं आहेत ही लाक्षणिक आहेत, आम्ही लाक्षणिक निदर्शन हे केलेली आहेत। आमची मागणी आहे की ज्या मुलांनी चंद्रकांत पाटलावरती निषेध करण्यासाठी शाई फेकली, ते कृत्य किती बरोबर की चूक ते न्यायालय ठरविल। परंतु महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जर कायदा सर्वांसाठी समान आहे असं संविधान जर म्हणतंय, समान कायदा सर्वांसाठी, तर मग गुणरत्न सदावर्तेवरती जी शाई फेक झाली कोल्हापूरला, त्या शाई फेक
करणाऱ्या आरोपींच्यावरती जे गुन्हे लादले गेले आणि चंद्रकांत पाटलांच्यावरती ज्यांनी शाईफेक केली त्या मुलांच्यावरती खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल झालेले आहेत. कॉन्स्पिरसी 120B दाखल झालेला आहे. आर्म्स ॲक्टप्रमाणे गुन्हे दाखल झालेले आहेत. हे असली कलमं काढून त्या मुलांची सुटका झाली पाहिजे. आणि चंद्रकांत पाटलांनी अत्यंत अश्लाघ्य असं महामानवांचा अपमान करणारे जे वक्तव्य केले त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि कोश्यारींनी महाराष्ट्र सोडून इथून चालता झालं पाहिजे आणि त्यांच्यावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे. अशी तमाम फुले आंबेडकरी जनतेच्या वतीनं शिवाजी महाराजांना मानणाऱ्या तमाम मराठी माणसांच्या वतीनं आम्ही मागणी करतो. हे बघा, मुद्दा असा आहे की शाही हे शस्त्र आहे का? शाही शस्त्र नाही हे सर्वसामान्य माणसाला कळतं. परंतु या शासनानं असं ठरवलं, चंद्रकांत पाटलांच्यावरती ज्यांनी शाही फेक केली त्यांना जास्तीत जास्त वेळ काळ तुरुंगामध्ये सडवावं. त्या षडयंत्राचा भाग म्हणून त्यांनी त्यांच्यावरती खुनाच्या प्रयत्नासारखे गुन्हे लादलेले आहेत, दाखल केलेले आहेत. पण ते न्यायालयात टिकणार नाहीत. तो भाग आला इथं. परंतु याच्यातून पोलीस खात्यावरती हे शासन कशा पद्धतीनं दडपण आणून लोक आंदोलनं दडपण्यासाठी पोलिसांचा दुरुपयोग करते त्याचं उदाहरण आहे. आणि सगळ्यात दुःखाची गोष्ट अशी आहे, हे जे नेते स्वतःला म्हणवत आहेत बरळणारे, बेताल वक्तव्य करणारे, यांचं तोंड मोकाट आहे. हे मोकाट सुटलेत. पण त्यांचं संरक्षण करणाऱ्या पोलिसांना मात्र निलंबित केलं गेलेलं आहे. हा पोलिसांच्यावरती सुद्धा अन्याय आहे. याची दखल तमाम जनतेने घ्यायला पाहिजे. आणि या शासनाचा आणि शासनाच्या धोरणाचा आणि महामानवांचा अपमान करणाऱ्या, बेताल वक्तव्य करणाऱ्या ह्या सगळ्या बदमाश RSSच्या टोळीचा निषेध केला पाहिजे. जय भीम. कालवर स्वतंत्र सैनिक डॉक्टर दादारावजी वैद्य सभागृह नांदेड़ में ज्येष्ठ नागरिक, महिला व पुरुषों के लिए एक दिवसीय फेसकम डे आनंद समारोह का आयोजन किया गया था। डॉक्टर हंसराज वैद इनकी अध्यक्षता में हुए इस आनंद समारोह में न्यायाधीश दलजीत कौर, जज दीपाली डोनगावकर, प्राध्यापिका डॉक्टर ज्योति निर्मलाताई बारहाड़े इन्होंने मार्गदर्शन किया। और जज सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड आज फेसकॉमच्या वर्धापन दिनानिमित्त मी इथं आयोजित कार्यक्रमाला मला निमंत्रित करण्यात आलेले होते। त्याप्रमाणे ज्येष्ठ नागरिक जे इथं उपस्थित आहे त्यांना आम्ही कायदेशीर जे त्यांना आवश्यक आहे तरतुदी त्यांच्याविषयी त्यासंबंधीचं आज प्रबोधन केलेलं आहे। आणि आपण वृद्धांना आपल्या देशाची धरोहर मानलं पाहिजे, त्यांना आपण एक लायबिलिटी, आपली जबाबदारी आहे असं त्यांच्याकडे आपण पाहू नये आणि त्यांच्यासाठी जेवढं चांगलं करता येईल आणि कायद्याच्या तरतुदी जे आहे ते सर्वसामान्यापर्यंत पोहोचतील, सर्व नागरिकांना त्याचा लाभ मिळेल आणि कायदे संविधानाला जे अपेक्षित आहे सामाजिक न्याय ते आपण नक्की प्रत्येक व्यक्तीपर्यंत, ज्येष्ठ नागरिकापर्यंत पोहोचवू अशी माझी अपेक्षा आहे। मला या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलं होतं बरं काय वैद्यसाहेबांनी, डॉक्टर वैद्यसाहेबांनी, आणि मी ज्येष्ठ नागरिक संस्था जी आपली इथे आहे पूर्वी जिल्ह्याचा उपाध्यक्ष म्हणून मी काम केलेलं आहे, म्हणून पूर्वीपासून माझा ज्येष्ठ नागरिक संघटनेशी संबंध आहे। मी सध्या नांदेड जिल्हा पेन्शनर्स असोसिएशनचा अध्यक्ष आहे, त्याचबरोबर कृतीशील अधिकारी कर्मचारी संस्था म्हणून जे काय आहे त्याचा देखील अध्यक्ष आहे। तर अशा रीतीनं ज्येष्ठाचं कार्य करण्याचं मला म्हणजे वेळ लाभलेली आहे आणि त्या दृष्टीनं मी प्रत्येक ज्येष्ठाच्या काही अडचणी असतील, पेन्शनरच्या अडचणी, ज्येष्ठ नागरिकांच्या अडचणी त्या सोडवण्याचा प्रयत्न करत असतो। आणि ही माझं जे आज जरी माझं वय जास्त असलं तरी पण जोपर्यंत मला शक्य आहे तोपर्यंत हे करत राहणार। फेसकॉम डे याच्याकरता आम्ही सगळ्यांना जमा केलं लोकांना आणि फेसकॉम काय चीज हे समजावून सांगितलं। त्याचबरोबर 2007चा कायदा आणि 2010चे नियम हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावेत म्हणून आम्ही त्याचं आज प्रबोधनही घेतलं। त्याबद्दल जज मॅडम आल्या होत्या, त्यांनी बरीच माहिती सांगितली, लोकांचं शंका समाधान केलं। अशा पद्धतीने आजचा हा कार्यक्रम फार चांगला झाला। त्याशिवाय हाशमी साहेब, त्यानंतर आणखी इतर गायक यांनी सगळ्यांनी मिळून
आजच्या आनंदामध्ये जो सहभाग घेतला त्यामुळे आम्हाला ज्येष्ठांना खूपच आनंद वाटला. बेस्कॉमचा दिवस हा अतिशय आनंदोत्सवाचा दिवस आम्ही साजरा करत आहोत. आज आम्ही ज्येष्ठांसाठी खास कायद्याविषयक माहिती देण्यासाठी त्यांना आणि त्यांचे काही प्रश्न असतील, त्यांचे काही शंका असतील त्या निवारण करण्यासाठी म्हणून कायदेविषयक सल्लागार आपल्या नांदेडमधील ज्येष्ठ विधिज्ञ आणि त्यांच्याबरोबर सगळ्या आपल्या जज मॅडम ह्या सगळ्यांना मार्गदर्शन त्यांनी केलं आणि त्यांनी सगळ्यांना एवढं समयसूचक आणि प्रत्येक प्रश्नाचे उत्तरं देऊन समाधान केलं आणि त्यांना शुभाशीर्वाद पण दिला. केव्हाही तुम्ही अर्ध्या रात्री जरी काम पडलं तरी ज्येष्ठांचे प्रश्न आम्ही सोडवू आणि सोडवायला पाहिजे हे असं कथन केलं. त्याबद्दल त्यांचे आभारी आणि एवढ्या मोठ्या संख्येने सर्व ज्येष्ठ नागरिक जमले त्याबद्दल त्यांचेही सगळ्यांचे मी आभार मानतो. कलेक्टर के माध्यम से गृह मंत्री को महापुरुषों के अपमान के लिए चंद्रकांत पाटिल के खिलाफ कानूनी कार्रवाई करने और शाही फेंकने वाले भीम सेना के खिलाफ झूठे आरोपों को तुरंत वापस लेने का लिखित निवेदन दिया गया. इस समय अमरावती के सभी भीम सैनिक एकत्रित आए थे. कर्मवीर भाऊराव पाटलांचं या चंद्रकांत पाटलांचं करायचं काय? खाली मुंडकं वरतं पाय. या चंद्रकांत पाटलांचं करायचं काय? खाली मुंडकं वरतं पाय. या भाजप सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वरतं पाय. मुर्दाबाद मुर्दाबाद चंद्रकांत पाटील मुर्दाबाद 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 अरे मुर्दाबाद मुर्दाबाद चंद्रकांत पाटील मुर्दाबाद. विकार सोड चंद्रकांत पाटलांचा. विकार सोड चंद्रकांत पाटलांचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. अरे भाजप सरकारचं चंद्रकांत पाटील मुर्दाबाद 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 चंद्रकांत पाटील मुर्दाबाद 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 चंद्रकांत पाटील मुर्दाबाद 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 चंद्रकांत पाटलांवर एट्रोसिटी एक्ट गुन्हा. आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे कुछ नए खबरों के साथ. तब तक के लिए बने रहिए जय भीम इंडिया में. जय भीम.